रविवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवण्या शैलेश बोंबे वय 5 वर्ष या चिमुकलीचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी तिचे आजोबा अरुण देवराम बोंबे हे त्यांच्या घरामागील शेतात जेसीबीने काम करत होते. त्याचवेळी नाथ शिवण्या आजोबांना पाणी देण्यासाठी शेतात आली असता शेजाऱ्यांच्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप टाकली. काही क्षणातच तो चिमुकलीला ओढत ऊसाच्या शेतात घेऊन गेला. घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आजोबांनी हे दृश्य पाहताच 200 फुटावरून धावत जाऊन बिबट्याच्या तावडीतून शिवण्याला सोडवले. तात्काळ तिला उपचारासाठी मंचरीतील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली व कुटुंबियांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेनंतर पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून वन विभागाकडून तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.